नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची यादी आलेली आहे। त्याच्यामध्ये लिस्टमध्ये तुमचं नाव कसं बघायचं हे तुम्हाला मी आज सांगणार आहे। तुमचं नाव कसं तपासायचं, नवीन लिस्ट लागलेली आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला आता मी सांगणार आहे नेमकं तुम्हाला काय प्रोसेस फॉलो करायची आहे। तुम्ही वेबसाईटवरून किंवा तुम्ही कुठून ही नेमकी तुमची यादी पाहू शकणार आहात, हे सुद्धा आपण सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे। तर व्हिडिओला पूर्ण पहा, व्हिडिओ स्किप करू नका। कारण आपल्याला माहिती आहे मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या प्रत्यक्षात माझी प्रत्येक माता भगिनी आज आहे, तिला तिचा हक्काचा पैसे मिळणं हे सगळ्यांचं काम आहे। तिला पैसे हे मिळालेच पाहिजेत। तर तुमच्या काही त्रुटी असतील लक्षात घ्या। त्याच्या आधी मी थोडं एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्या महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत त्याच्या मागे महत्त्वाची 2 ते 3 कारण आहेत। लक्षात घ्या, पहिलं जे कारण आहे ते आहे म्हणजे त्यांचं जॉईंट अकाउंट जर असेल तर तुमचं सुद्धा तिथं पैसे यायला अडथळा होऊ शकतो। कारण त्यांनी तसा नियमसुद्धा काढला होता की जॉईंट अकाउंट हे नको आहे, जॉईंट अकाउंट कोणालाही द्यायचं नाही आहे, लक्षात घ्या। आणि दुसरं म्हणजे ते की आधार कार्ड संबंधित तुम्हाला मी सांगितलं। आणि तिसरं जे कारण होतं ते जे वेटिंगसाठी जे थांबलं आहेत। आता लक्षात घ्या, पैसे यादी आलेले आहे, आता पैसे कधी येणार हे पण मी तुम्हाला सांगणार आहे शेवटच्या याच्यामध्ये। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ असं थांबत बघू नका। कंप्लीट जर व्हिडिओ बघितलात तरच तुम्हाला मी काय बोलतोय त्याचं सगळं तुम्हाला सार लागत असतो। आणि तुम्हालाही तुमचे जे काही प्रत्यक्ष प्रश्न असतात ते सुद्धा तिथं उघडले जातात। आता मी तुम्हाला आधी पण व्हिडिओ टाकला होता की पैसे झालेले आहेत काही महिलांचे जमा, तर त्याच्यामध्ये सुद्धा 3000 रुपये बघा काही महिलांना आलेले आहेत, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे, तर ते सुद्धा आलेले आहेत। काही महिलांचे फॉर्म रिजेक्टसुद्धा झालेले आहेत, परमनंट रिजेक्ट झालेले आहेत। आणि काही महिलांचे जे फॉर्म आहेत ते अजून पेंडिंगमध्ये दाखवत आहेत। तर ज्या महिलांचे पेंडिंग दाखवत आहेत त्या महिलांचं कसं आहे की त्यांना या आठवड्यामध्ये फॉर्म त्यांचा अप्रूव्ह होईल। अप्रूव्ह झाल्यानंतर पुढे त्यांचं जे फॉर्म आहे ते 2-3 दिवसात लगेच त्यांचे पैसे यायला सुरुवात होणार आहे। लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी ह्या बाबींची आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे। कारण आपल्यापर्यंत योग्य ती माहिती पुरवणं हा आपलं कामच आहे। आता पुढं बघा, ही लिस्ट कशी पाहायची आहे, काय पाहायचं आहे मी तुम्हाला हे तर सांगणारच आहे। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तर सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। कारण जर आपण व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर केलं आणि कमेंट्स केलं तर आपला जो व्हिडिओ आहे तो भरपूर महिलेपर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्या प्रत्येक महिलेला, आपल्या प्रत्येक माता भगिनीला याचा लाभ होऊ शकतो। तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो की प्रत्येक आपली माता भगिनी सध्या याच्याच प्रतीक्षेमध्ये आहे की माझे पैसे कधी येतात, माझं नाव येतं का नाही, माझी लिस्ट येते की नाही। तर त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तरसुद्धा मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणारच आहे। तर लक्षात घ्या, आपल्याला जास्तीत जास्त इथं सबस्क्राईब पण करायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर कमी आहेत। चॅनलला सपोर्ट करा, मला तुमच्या मोटिवेशनसुद्धा गरज असते, सपोर्टसुद्धा गरज असते। तर चला बघूया नेमकं काय आहे। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेची जी 1500 रुपयांची नवी लिस्ट आहे ती सुद्धा आलेली आहे। तुम्हाला कसं बघायचं ते तुम्हाला सांगतो आहे। तत्पूर्वी लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने महिलांचं कल्याण व्हावं आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी योजना सुरू केली। आणि याच्यामधून प्रत्येक महिलेला 1500 रुपये रक्कम दिली जाते। आणि तिची जी काही अट आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 2.5 लाखापेक्षा कमी वगैरे असलं पाहिजे। पुढचं लक्षात घ्या, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं ह्या योजनेचा एक उद्देश आहे। महिलांना आत्मनिर्भर करणं हा एक योजनेचा उद्देश आहे। म्हणूनच त्याचं जे काही त्यांचं कुटुंबाचं उत्पन्न आहे ते सुद्धा वाढण्यास मदत होईल असंही त्यांनी सांगितलं आहे। लक्षात घ्या, आता तुम्हाला आपलं नाव हे लाडकी बहीण योजनेमध्ये लिस्टमध्ये कसं तपासायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। कसं तपासणार तुम्ही तुमचं नाव त्याच्यामध्ये आले आहे की नाही। आता लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये एकदम सोप्या स्टेप्स सांगितलेल्या आहेत, एकदम सोप्या भाषेत सोप्या स्टेप्स सांगितलेल्या आहेत। त्या स्टेप्स तुम्ही सुद्धा फॉलो करू शकतात। लक्षात घ्या, योजनेची अधिकृत वेबसाईट म्हणजे ladkibhin.maharashtra.gov.in याच्यावरती भेट द्यायचं तुम्हाला। कुठली वेबसाईट? लाडकी बहीण maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे। त्याच्या होमपेजवर जायचं आहे, बेनिफिशियरी लिस्ट दिसते बघा तुम्हाला, तर बेनिफिशियरी लिस्टवर क्लिक करायचं आहे। बेनिफिशियरी लिस्ट जी असते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ही जी बेनिफिशियरी लिस्ट दिसते तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही पोर्टल ओपन करता तिथं समोरच तुम्हाला बेनिफिशियरी लिस्ट दिसते, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यात काय करायचं, तुमचा जो आधार क्रमांक आहे आणि अर्ज क्रमांक आहे तो टाकायचा आहे। आधार क्रमांक आणि अर्ज क्रमांक, लक्षात घ्या, आधार क्रमांक जो आहे आणि अर्ज क्रमांक तो तुम्हाला तिथं टाकायचा आहे। आणि कॅप्चा कोडसुद्धा टाकायचा आहे आणि सर्च बटनावर क्लिक करायचं आहे। लक्षात घ्या, सगळ्याच्या महत्त्वाच्या स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या आहेत। तुमचा आधार क्रमांक आणि अर्ज क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आणि सर्च बटनावर क्लिक करायचं आहे। लक्षात आलं? पहिल्यापासून बघा, लाडकी बहीण योजना ladkibhin.maharashtra.gov.in या साईटवर जायचं आहे।
होम पेजवरच तुम्हाला तिथं बेनिफिशियरी लिस्ट दिसते, त्याच्यावरती क्लिक केलं तुमचं काय करायचं आहे, तुम्हाला पुढं आधार क्रमांक आणि तुमचा अर्ज टाकायचा आहे. तिथं कॅप्चा कोड दिसेल, कॅप्चा कोडवर तुम्हाला काय करायचं आहे, तिथं सर्च बटनावर क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर जर तुमचं नाव लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला तिथं स्क्रीनवर दिसेल. तुमचं जर नाव असेल ते तुमचं ते नाव स्क्रीनवर दिसणार आहे. लक्षात घ्या, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या सिंपल स्टेप आहेत. आता ह्या झाल्या वेबसाईटवरून. आता ॲप्लिकेशनवरनं कसं बघायचं बाबा दादा? ॲप्लिकेशन आहे आमच्याकडे वेबसाईट नाही आहे किंवा आम्हाला वेबसाईटवर जायचंच नाही आहे, आमच्याकडे ॲप्लिकेशन आहे. तर ॲप्लिकेशन कसं बघायचं ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ॲप्लिकेशनवर सुद्धा तुम्ही कसं बघू शकता. ॲप्लिकेशनची सुद्धा आपल्याकडे लिस्ट बघण्याची आपल्याकडे स्टेप्स आहेत, त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत. तत्पूर्वी लक्षात घ्या मित्रांनो, पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सपोर्टचीसुद्धा मला गरज असते. कारण मी जसं नवीन अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा लगेच प्रयत्न करत असतो. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळं लगेच जसं काही आपल्या महिलांसाठी किंवा जे शेतकरी असतील किंवा आपल्या मुलांसाठी ज्या योजना असतील, महत्त्वाची जी योजना असतील, त्याच्या लगेच मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढं बघा, आता जर तुम्ही नारी दूध शक्तीवर असाल तर तुम्हाला लिस्ट कशी चेक करायची लक्षात घ्या. प्ले स्टोरवरून तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, कुठलं नारी शक्ती दूध ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे किंवा नवीन अकाउंट बनवायचं. चेक स्टेटस बटनावर क्लिक करायचं. चेक स्टेटस बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि लक्षात घ्या, तुमचं जे स्टेटस जर असेल तर अप्रूव्ड जर असेल तर तुमची ही लिस्टमध्ये नाव लवकरच येईल, जर आलं नसेल तर. आणि लक्षात घ्या, माझी लाडकी बहीण योजनेचा जी काही हप्ता आहे, तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे 15 सप्टेंबर पूर्वीसुद्धा जमा करण्यात येणार होते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 15 सप्टेंबरच्या पूर्वीच येणार होते पैसे. परंतु अजून काही लाखो महिला अशा आहेत ज्यांनी नुकताच योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचे अर्ज तपासण्यात येत आहेत. त्यानंतर सर्व महिलांच्या खात्यात लाडकी बहिणीचे पैसे जमा होतील. ज्या महिलांनी अजूनही अर्ज दाखल केला नाही त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत भरायचा आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला काय बोललो होतो की जी महिला आत्ता सप्टेंबरमध्ये फॉर्म भरत आहे त्यांच्यामुळे थोडासा लेट झालेला आहे आपला तिसरा हप्त्याचा. परंतु तुमची लिस्ट तुम्ही नाव हे चेक करू शकता. मी तुम्हाला जे स्टेप्स सांगितले आहेत सिंपल स्टेप्स, त्यांनी तुम्ही तुमचं जे नाव आहे ते तुमचं नाव तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये आहे का नाही हे चेक करू शकता. पैसे तुम्हाला कधी येतील मी आता सांगतच आहे. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्टला आला, सगळ्यांना माहिती आहे, असं रक्षाबंधनच्या दिवशी आलेला. त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी समोर आली होती की जे तिसरा हप्ता जो आहे तो त्याचीसुद्धा लिस्ट तयार करण्यात आली आहे. तुम्हाला मी लिस्ट कसं बघायचं आहे हे सांगितलं आहे. त्यांचं नाव जे आहे या लिस्टमध्ये आहे. त्या लिस्टमध्ये त्या सगळ्यांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे लवकरच मिळणार आहेत. लवकर कधी मिळणार आहेत तर या आठवड्याच्या एंडपर्यंत पैसे मिळणार आहेत. आता एंड म्हणजे काय तर शुक्रवारपर्यंत, कारण बँक शुक्रवारपर्यंत चालू आहे. तर शुक्रवारपर्यंत सगळ्यांचे पैसे त्या अकाउंटमधून डेबिट होतील, क्रेडिट वगैरे होतील. तर लक्षात घ्या, तुमचा जे आता राहिलेले काही रखडलेले फॉर्म आहेत तर ते सुद्धा लवकरच अपडेट होतील, ते सुद्धा लवकरच अप्रूव्ड होतील. पेंडिंगवाले पण अप्रूव्ह होतील. जे रिजेक्ट आहेत त्यांना पण लवकर एडिटचा ऑप्शन येऊन तुमचासुद्धा लवकरच फायदा होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, लिस्ट कशी वगैरे पाहिजे तुम्हाला मी सांगितलं, सगळ्या गोष्टी कळाल्या तुम्हाला. तर याच्यामध्ये तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही लवकर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.